नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो. मी निलेश राजपूत आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न अकॅडमिक्स विथ निलेश राजपूत. ओके, आज आपण इंग्लिशची दुसरी ॲक्टिव्हिटी बघणार आहोत, जी 19 नंबरची आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, काही सूचना आपल्याला दिलेल्या आहेत पुन्हा. ओके, स्टुडंट्ससाठी तुमच्यासाठी काही सूचना आहेत. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट ॲज इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. ओके, म्हणजे एक पॅसेज तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी आणि तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याची जी सेंट्रल आयडिया आहे, त्याचा जो थीम आहे, तो एका सेंटेन्समध्ये आपल्याला काय करायचं, लिहायचं आहे. काही ॲक्टिव्हिटीज सोडून दाखवलेल्या आहेत, त्या आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ॲक्टिव्हिटी सोडवणार आहोत. लर्निंग ॲक्टिव्हिटी बघा आता. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. सेंट्रल आयडिया लिहायची आपल्याला या पॅसेजची. बघा, फॉरगिवनेस इज अ चॉईस वन मेक्स ओव्हर अँड ओव्हर अगेन. फॉरगिवनेस म्हणजे काय? माफ करणं. ओके, माफ करणं इज अ चॉईस वन मेक्स ओव्हर अँड ओव्हर अगेन. आणि ही एक चॉईस आहे, तर काय करतो आपण, प्रत्येकजण पुन्हा पुन्हा ती चॉईस आपल्यापर्यंत येत असते. इट कॅन बी अ फ्रेश पर्स्पेक्टिव्ह ऑर अ हेल्दी डिस्टन्स. एक आपल्याला फ्रेश दृष्टिकोन आपल्यामध्ये येतो किंवा ते एक हेल्दी डिस्टन्स असतं. ओके, लाईक अ क्वाईट रूम. क्वाईट रूम म्हणजे शांत अशी रूम असते. विथ अ व्ह्यू ऑन टू द वर्ल्ड ऑफ कॉम्प्लेक्झिटी अँड कॉन्फ्लिक्ट. ओके, कॉम्प्लेक्झिटी म्हणजे काय, तर गुंतागुंत किंवा किचकटपणा ज्याला म्हणतो आपण. अँड कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, तर लढाई किंवा संघर्ष. ही फॉरगिवनेस इज अ चॉईस आणि ही एक रूम सारखी आहे, एकदम शांत रूममध्ये. कशामध्ये, तर कॉम्प्लेक्झिटी अँड कॉम्प्लेक्समध्ये, कॉन्फ्लिक्टमध्ये म्हणजे गुंतागुंत किंवा किचकट परिस्थितीमध्ये किंवा एखाद्या लढाई किंवा संघर्षामध्ये सुद्धा ती कशी काम करते, तर एकदम शांत रूम सारखी काम करते. फॉरगिवनेस कॅन बी अ गिफ्ट. ते एक गिफ्ट असू शकतं टू युअर सेल्फ, तुमच्यासाठी एक गिफ्ट असू शकतं, किंवा टू अदर्स, दुसऱ्यांसाठी. इट मे बी समथिंग यू रिसीव, but it can also be a quality that describes a relationship where one must be capable of self forgiveness in order to forgive others. आणि ही एक क्वालिटी सुद्धा आहे. ओके, फॉरगिवनेस काय आहे, क्वालिटी आहे. दॅट डिस्क्राइब्स अ रिलेशनशिप वेअर वन मस्ट बी कॅपेबल ऑफ सेल्फ फॉरगिवनेस. आपण रिलेशनशिपमध्ये स्वतःला माफ करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं की आपण दुसऱ्यांना माफ करतो. ओके, तर अशा पद्धतीने हा एक पॅरेग्राफ आहे आणि त्याचा आपल्याला सेंट्रल आयडिया लिहायची आहे. बघा, याची सेंट्रल आयडिया आपण बघणारच आहोत. त्या अगोदर खाली काही पॅसेज आहेत बघा, सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी आहेत, त्यांनी कसं सोडून दिलेलं आहे ते आपण पहिले अभ्यासणार आहोत. या ठिकाणी बघा, सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीमध्ये एक डेमो दिलेला आहे आपल्याला, तर डेमो आपण बघणार आहोत. फॉर्म फिलिंग इज अ स्किल. फॉर्म फिलिंग इज अ स्किल. इट इज अ फंक्शनल स्किल अँड अ लाईफ स्किल. फॉर्म फिलिंगबद्दल या ठिकाणी दिलेला माहिती दिलेली आहे. ते एक फंक्शनल स्किल आहे आणि एक लाईफ स्किलसुद्धा आहे. टुडे अ बिग अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. जे फॉर्म फिलिंग म्हणजे काय, आपली जी माहिती आपण गोळा करतो त्याचा आपण डेटा एंट्री करत असतो आणि हा डेटा काय करतो, कलेक्ट केला जातो. कलेक्टेड ऑफलाईन अँड ऑनलाईन थ्रू फॉर्म्स. आपण जसं की आपण तुम्ही रोज टेस्ट सोडवतात, ऑनलाईन टेस्ट सोडवतात, त्यासाठी सुद्धा ते काय आहे, ऑनलाईन फॉर्म. हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने फॉर्म फिलिंग आपण करू शकतो. फ्रॉम अ टेडियस टास्क टू अन इंटरेस्टिंग टास्क, द ऑनलाईन टूल्स हॅव मेड फॉर्म फिलिंग अ युनिक एक्सपिरियन्स. आणि हे जे फॉर्म फिलिंग आहे, ऑनलाईन पद्धतीने जे आपण फॉर्म भरतो, हे एक युनिक एक्सपिरियन्स आपल्याला घेऊन आलेले आहेत. वी विल सी हाऊ ऑफलाईन अँड ऑनलाईन फॉर्म्स आर फिल्ड अँड व्हॉट स्टेप्स आर फॉलोड अँड व्हॉट केअर इज टेकन व्हाईल फिलिंग द फॉर्म्स. आणि या म्हणजे इथं दिलेलं आहे की आपण माहिती घेऊ कशाबद्दल, ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा कसं ते भरलं पाहिजे, स्टेप्स काय असायला पाहिजेत याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि या ठिकाणी बघा, खाली एक सेंट्रल आयडिया दिलेली आहे त्या ह्या पॅसेजची. काय दिलं आहे, द पॅसेज इन्फॉर्म्स यू अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ फॉर्म फिलिंग. म्हणजे एवढ्या शॉर्टमध्ये, एका वाक्यामध्ये या पूर्ण पॅसेजचं काय केलेलं आहे, थीम दिलेला आहे, सेंट्रल आयडिया दिलेली आहे. याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, वरचं आयडिया शॉर्टमध्ये काय. मग आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी, सेंट्रल थीम काय म्हणू शकतो, विचार करा.
ओके, मी तर सांगतच आहे, तुम्ही सुद्धा विचार करा आणि बघा काय काय आपण इथं लिहू शकतो. तर सेंट्रल आयडिया आपण लिहू शकतो, फॉरगिवनेस इज अ क्वालिटी दॅट मेक्स यू हॅप्पी. ओके, अशा पद्धतीने एका शॉर्टमध्ये, ओके, फॉरगिवनेस इज अ क्वालिटी दॅट मेक्स यू हॅप्पी. किंवा दुसरं म्हणजे तुम्ही अजून काही वेगळंही लिहू शकतात. ओके, फॉरगिवनेस इज अ गिफ्ट दॅट मेक्स यू हॅप्पी. अशा पद्धतीने सुद्धा आपण लिहू शकतो. किंवा तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने एका ओळीमध्ये आपल्याला त्या पॅसेजचा मिनिंग, सेंट्रल आयडिया आपल्याला लिहायची आहे. ओके, खाली अजून एक एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. सूचना इथे दिलेली आहे बघा, रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. या ठिकाणी सुद्धा आपल्याला सेंट्रल आयडिया लिहायची आहे बघा. मोटिवेशन इज द प्रोसेस दॅट इनिशिएट्स, गाईड्स अँड मेंटेन्स गोल ओरिएंटेड बिहेवियर्स. या ठिकाणी बघा, मोटिवेशन विषयी काय केलेलं आहे, माहिती दिलेली आहे. मोटिवेशन कशाची प्रोसेस आहे, ते आपल्याला काय इनिशिएट करतं, गाईड करतं, मेंटेन करतं गोल ओरिएंटेड बिहेवियरसाठी. म्हणजे जे आपलं टार्गेट आहे ते टार्गेटच्या ध्येयाने कसं काम करायचं यासाठी काय करतं, ते आपल्याला गाईड करतं. मोटिवेशन इन्व्हॉल्व्स द बायोलॉजिकल, इमोशनल, सोशल अँड कॉग्निटिव्ह फोर्सेस दॅट ॲक्टिवेट बिहेवियर. आणि हे जे मोटिवेशन आहे, हे ह्या पद्धतीचं सगळं बिहेवियर काय करतं, आपलं ॲक्टिवेट करतं. कॉग्निटिव्ह म्हणजे आपला जे किचकट जे प्रॉब्लेम सोडवण्याची ॲक्टिव्हिटी असते त्याला आपण कॉग्निटिव्ह असं म्हणतो. इन एव्हरीडे युसेज द टर्म मोटिवेशन इज फ्रिक्वेंटली यूज टू डिस्क्राईब व्हाय अ पर्सन डज समथिंग. म्हणजे मोटिवेशन, प्रेरणा. आपल्यामध्ये जर प्रेरणा असेल तर आपण एखादी गोष्ट पूर्णपणे करतो किंवा त्याच्यात झोकून देऊन करतो, आणि त्यासाठी मोटिवेशन महत्त्वाचं आहे. मग या एका ओळीमध्ये जर आपल्याला सांगायचं असेल, डिस्क्राईब करायचं असेल, तर आपण काय लिहू शकतो, दिस पॅसेज टेल्स अबाउट मोटिवेशन. यामधून आपण काय शिकलो, तर एका पॅरेग्राफमधून, ओके, माय टेक अवे टुडे आय लर्न, काय शिकलो आपण, एका पूर्ण पॅरेग्राफमधून, टू फाइंड आउट द सेंट्रल आयडिया ऑफ द गिवन पॅसेज थ्रू रिडिंग इट. पूर्ण पॅसेज रीड केल्यानंतर आपण तो पॅसेज समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यातनं एक सेंट्रल आयडिया एका वाक्यामध्ये आपण कशी लिहायची हे आपण या ॲक्टिव्हिटीमधून शिकलो आहोत. ओके, मग मी आशा करतो की आपल्याला आजचं जी ॲक्टिव्हिटी आहे ती समजली असेल आणि त्याच्यामधनं काय शिकायचं आहे हे सुद्धा तुम्हाला कळालं असेल. पुन्हा भेटूया पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.